रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी शिकण्यासाठी काही महिने मुदत वाढवून मिळण्याची चिन्ह आहेत। पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात यायचं, महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहायचं, पण मराठीचा दुस्वास करायचा। दशकानुदशकं इथं राहूनही मराठी शिकणं बोलणं तर दूरच, पण आम्ही मराठी बोलणारच नाही, शिकणारच नाही असं निर्लज्जपणे टेचात सांगणारे अनेक कृतज्ञ महाभाग इथं आहेत। रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी सक्तीची करताना अशा राजकारण्यांना, सेलिब्रिटींनाही मराठीचे धडे शिकवण्याची वेळ आली आहे का, हा खरा प्रश्न आहे। पाहूयात नेमकं काय घडलं आज दिवसभरात। मराठी यायलाच पाहिजे। आप लोग जो मराठी लोग हैं वो हिंदी पिक्चर क्यों देखते हैं? मला असं म्हणायचंय फक्त रिक्षावाल्यांनाच नाही तर तुम्ही विविध कंपन्यांमध्ये सुद्धा हे रूल केले पाहिजे। स्वतः गुजराती आहे, कच्छी जैन समाजची आहे, माझा पुरा सर्कल फ्रेंड सर्कल मराठीच आहे। 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य केल्यानं वादाला तोंड फुटलंय। त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते। त्यासाठी मंत्रालयात परिवहन विभागाची बैठक पार पडली। त्यात मराठी शिकण्यासाठी काही महिने दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली। मात्र मंगळवारी 59 आरटीओंसोबत चर्चा करून निर्णय जाहीर केला जाणार आहे। मुदत देऊ पण मुजोरी चालणार नाही या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तंबी दिली आहे। मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल, शिकवणी द्यायला तयार आहे। तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार। मुदत वाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे, पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मुदतवाढ संपणार नाही। कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे। टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा ड्रायव्हर हा हिंदी आहे, हिंदी भाषिकच आहे असं समजून प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणं योग्य नाही। जबाबदारी प्रवाशांची सुद्धा। ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांना पुढील 6 महिन्यात मराठी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जावं अशी भूमिका संजय निरुपम यांनी मांडली। मराठी यायला हवी या भूमिकेला शशांक राव यांच्या युनियननं पाठिंबाच दिला। मराठी शिकण्याच्या प्रक्रियेत टॅक्सी युनियन पूर्ण सहकार्य करेल असा विश्वासही दिला। 1 मई पासून महाराष्ट्र दिवस पासून एक व्हेरिफिकेशन तो होईल। व्हेरिफिकेशन मध्ये सर्व जो परमिट धारक आहे, बॅच धारक आहे, त्यांचा जो कागदपत्र आहे ते तपासणार, पण त्याचे परमिट रद्द करण्याचा काहीही प्रस्ताव नाही आहे सध्या। 6 महिन्यानंतर या 6 महिन्याच्या दरम्यान त्यांना मराठी शिकविण्याचा प्रयत्न करणार, ज्याच्यासाठी कार्यशाळा वगैरे। 14 एप्रिलचं PROने ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं जे काढलं होतं की ज्याला मराठी लिहिता वाचता येणार नाही 1 मे पासून अशा लोकांचे परमिट रद्द केलं जाईल। तिथे मंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे की असं काहीही होणार नाही आणि एक करिक्युलम म्हणजे मराठी आलं पाहिजे, मराठी बोललं पाहिजे। जे काही व्यावहारिक ज्ञान आहे त्याच्याबद्दल आमचं कधीही दुवत नव्हतं, पण लोकांची उपजीविका जाता कामा नये ही जी म्हणणं आहे ते त्यांनी सविस्तर ऐकून घेतलेलं आहे। या वादात दोनही बाजूंनी शिंदेच्या शिवसेनेचे नेतेच लढत असल्याचं दिसत होतं। मात्र त्यात भाजपचे आमदार आणि सरनाईकांचे कट्टर विरोधक नरेंद्र मेहता यांनीही उडी घेतली। प्रताप सरनाईक प्रत्येक परमिटला 15,000 रुपये घेतात असा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला। एवढंच नाही तर त्यांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली। मी सांगितलं होतं परनाईकला तुम्ही फारसं काही गांभीर्याने घेऊ नका, कारण त्यांचा निर्णयाला कोणी भीक सुद्धा घालत नाही। ऐकून घ्या, सरनाईक नेहमी बोलतात काय आणि करतात काय नाही। मी तर शिंदे साहेबाला सांगेल की या मंत्र्यांना तुम्ही मंत्रिपदावर काढलं पाहिजे। रोहिंग्या मुस्लिमला धडाधड ते लोक परमिट देत होते। काही लोकांना 2-2 परमिट आहे। मेलेली माणसं असेल तरी रिक्षा पासिंग होत चाललेलं आहे आणि त्यामध्ये प्रताप सरनाईकचा सुद्धा खाचा आहे। 15,000 रुपये प्रत्येक ह्याला आहे असं मला माहिती प्राप्त झाली आहे। रिक्षा असतील, टॅक्सी असतील, मुंबईतल्या ह्या बहुतांश जे आहेत ह्या मराठी न बोलणाऱ्यांच्या ताब्यामध्ये आहेत किंवा ते चालवतात। या सगळ्यांना आठवड्यातून 1 तास किंवा महिन्यातून असे काहीतरी करून वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये कॅम्प्स लावून जे कामापुरतं जे मराठी आहे हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे। माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठी जिम्मेदारी आहे, यावर योग्य निर्णय
ते हाताचे लोक असतील. या मुद्द्यावर मनसेनं संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्या कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंनी सत्कार केला. तर मराठीच्या नावावर हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या वतीनं नवनाथ वन यांनी मांडली. मराठीचा मुद्दा मनसेच घेते. आम्ही या भूमिकेवर नेहमी ठाम असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं एवढंच आमचं सध्या आव्हान. मी परवा सुद्धा सांगितलं आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी. तर दिघे साहेब नाही तर निधन शिंदे साहेबांनी 2 वाजवावे. 2 नाही किमान 1 तर वाजवावी. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची असली पाहिजे, मराठी आली पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची आणि राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु मराठीच्या नावावर कोणी गुंडागिरी करत असेल, मराठीच्या नावावर कोणी हिंसाचार करत असेल तर त्याचं समर्थन केलं जाणार नाही. मराठी शिकण्यासाठी निश्चितपणे अवधी दिला पाहिजे आणि आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी निश्चितपणे आली पाहिजे. आज झालेल्या बैठकीमध्ये सर्वांचं समाधान होईल असा तोडगा काढण्याच्या दिशेनं प्रयत्न झाले. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये राहून मराठी न येणारे, न शिकणारे, येऊनही न बोलणारे अनेक महाभाग आहेत. त्यामुळे फक्त ऑटो टॅक्सीवालेच नाही तर सहर शेख, अबू आझमी सारखे राजकारणी असोत किंवा अमिताभ, जावेद अख्तर, करीना, दीपिका यांसारखे सेलिब्रिटी असोत, मराठीचा मान न ठेवणाऱ्या प्रत्येकालाच मराठी शिकवायची हीच ती वेळ आहे. रिपोर्ट पुढारी न्यूज.